नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी या युद्धाच्या परिस्थितीमुळे झालेलं आहे काय? मागच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे खरं तर द्राक्ष उत्पादन हे घटलेलं आहे आणि या सगळीकडे म्हणजे जवळपास 60 ते 65% उत्पादन घटलेलं आहे आणि या घटलेल्या उत्पादनामुळे यावर्षी द्राक्षांना चांगले दर मिळतील अशी एक अपेक्षा होती आणि एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून कारण एक्सपोर्ट करण्याकरिता जवळपास 1.5 ते 2 पटीनं आपल्याला रेग्युलर पेक्षा या आमच्या द्राक्ष पिकवण्याच्या प्रॅक्टिसमध्ये बदल करावा लागतो. तर तो 2 पटीनं झालेला अधिकचा खर्च यावर्षी आम्हाला चांगले दर मिळतील तर ते समाधानानं तो खर्च केलेला होता. परंतु ह्या नव्यानं होऊ घातलेल्या आणि मागच्या 2 ते 3 दिवसापासून जे काही आखाती देशांमध्ये सुरू झालेलं युद्ध आहे या युद्धामुळं म्हणजे यावर्षी आमचा एक्सपोर्ट होईल की नाही अशी एक मोठी शंका बळावत आहे. कारण का ज्या एक्सपोर्ट कंपन्या आहेत एक्सपोर्ट कंपन्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता आणि त्यांच्याकडे सांगितलं असतं त्यांच्याकडून सुद्धा म्हणजे याच्याबाबत कुठलं कन्फर्म उत्तर मिळत नाहीये की आपला माल कधी बागेतून निघेल आणि तो एक्सपोर्ट होईल. तर या युद्धामुळं म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याची आर्थिक बाजू जी आहे ती कमकुवत होताना दिसते. काय एकंदरीत माहिती आहे किती माल पडून आहे काय सांगा? साधारणतः आम्ही माल कट करून आणलेला तो जवळपास 100 टन माल कोल्ड स्टोरेज मध्ये तसाच पडून आहे. तो अजून हललेला नाही. जोपर्यंत हा 100 टन माल बाहेर जात नाही किंवा एक्सपोर्ट होत नाही त्यासाठी एक्सपोर्ट होण्यासाठी कंटेनरची आवश्यकता असते. तर शिपिंग लाईनचं इन्स्ट्रक्शन आहे की शिपिंग लाईनच अवेलेबल नसल्यामुळं कंटेनर अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे हा माल जोपर्यंत कोल्ड स्टोरेजच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा जो शेतावरती माल आहे तयार आहे माल पण तो इथला माल हलवला नसल्यामुळं तो माल आम्हाला हार्वेस्ट करता येत नाही आणि त्या शेतकऱ्याच्या मालाला कलर यायला चालू झालेला आहे. कलर आलेला किंवा रंगीत त्याला पिवळापणा आलेला तो माल एक्सपोर्टला चालत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचं एक प्रकारे यामुळं नुकसान होऊ शकतं. एक गोष्ट मला इथं अभिमानानं सांगावीशी वाटते. मी ज्या कंपनी सोबत काम करतोय त्या कंपनीचे ओनर परेश भयानी या माणसाकडे एवढी दूरदृष्टी आहे. अशीच वेळ एक वेळेस आली होती जेव्हा कोरोनामध्ये शेतकऱ्याचा माल कुणी घेऊन जाऊ शकत नव्हतं. अक्षरशः माल काढून फेकायचं जरी म्हटलं तरी त्यासाठी लेबर मिळत नव्हते. पण आमचे जे कंपनीचे ओनर आहेत त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि बुद्धीचा चांगला पुरेपूर वापर करून कुठली यंत्रणा कशी राबवायची त्याच्यामध्ये त्यांनी आटोकाट प्रयत्न करून त्या अशा पिरियड मध्ये ज्या वेळेस कुठलेही शेतकरी बाहेर पडत नव्हते, मोलमजूर बाहेर पडत नव्हते, कंटेनर साठी ड्रायव्हर सुद्धा मिळत नव्हते, त्यावेळेस परेश भैयांनी यांनी आपली जी बुद्धीची क्षमता आहे ते पणाला लावून सगळ्या शेतकऱ्याचा माल अख्खा सोलापूर जिल्हा अख्खाच्या अख्खा तसाच पडून होता. जवळपास आम्ही त्यावेळेस कोल्ड स्टोरेज मध्ये पण पॅकिंग केली आणि परेश भैयांनी यांच्या सांगण्यावरून शेतामध्ये पण पॅक केली जेणेकरून सगळा माल आमचा हार्वेस्ट झाला. नंतर काही कंपनी आमचं बघून परत काम चालू केलं. अशा प्रकारे कोरोनामध्ये सुद्धा आमच्या कंपनी शेतकऱ्याच्या पाठीमागे भक्कम उभा राहिली आणि त्यांना आर्थिक आधार मिळवून दिला. त्यामुळे आमची कंपनी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चांगलं काम करते हे पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि आमचे जे परेश भैयांनी आहेत ते यावेळेस पण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढून शेतकऱ्यांना हातबल होऊ देणार नाहीत याची मी ग्वाही देतो.